अनुषंगाने आपण हे करतोय, तर त्या अनुषंगाने जाती जनगणना करून जितके आहेत त्या अनुषंगाने करावं. अन्यथा हरियाणामध्ये जसं त्या ठिकाणी लागू झालं, बदर समितीने जो अहवाल दिलाय की मागासलेपणाच्या आधारावर तुम्ही कुठल्या जातीचे किती मागासलेपण आहे, त्यांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान, त्यांचं त्या ठिकाणी सरकारी हे कामकाजामध्ये किती अधिकारी आहेत, किती पदाधिकारी आहेत, किती IAS ऑफिसर, किती IPS ऑफिसर, या सगळ्या माध्यमातून त्यांचं मागासलेपण जे सामाजिक मध्ये आहे याच्या आधारावर तुम्ही उपवर्गीय लागू करावं, यासाठी आमची मागणी आहे आणि सरकारने तातडीने करावं अशी आमची विनंती राहील. अन्यथा मोठ्या प्रमाणात मातंग समाज रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करेल. हे करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. तसंच हे करत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून तशी परिस्थिती नाहीये, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजामध्ये कसा तेढ निर्माण होईल याच्यासाठी काही लोक, म्हणजे काही लोकांना अर्धवट माहितीच्या आधारे ते बोलतात, काही लोक महापुरुषांचा अपमान करतात. तसा होऊ नये, मातंग समाजाकडून पण होऊ नये आणि इतर समाजाकडून पण होऊ नये. सगळ्या महापुरुषांचा त्या ठिकाणी आपण आदर सन्मानच केला पाहिजे. या ठिकाणी आम्ही सगळेजण सामाजिक क्षेत्रामध्ये वावरतो, हे बाबासाहेबांची पुण्याई आहे, हे विसरता कामा नये आणि कुठल्याही महापुरुषाचा अपमान होणार नाही, कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, याच्यासाठी आपण सर्वांनी दखल घ्यावी आणि ही विनंती करण्यासाठी आम्ही सगळे विविध संघटनेचे मान्यवर या ठिकाणी आहोत. आणि आमचं मागणी, आमची लढाई ही सरकारसोबत आहे, प्रशासनासोबत आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि सरकारी अधिकाऱ्यांनी आणि राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन हे वर्गीकरण लागू करावं, एवढंच या ठिकाणी आमचं म्हणणं आहे. वास्तविक पाहता आकडेवारी खूप मोठी आहे की अनुसूचित जातीमध्ये किती टक्के आहेत. 2001 ला काय झालं, 2008च्या आयोगामध्ये मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणासाठी 5% कसे राखीव करावे, आकडेवारी सहित सगळ्या सांगितल्यात. पण ती प्रेस कॉन्फरन्स खूप मोठी होईल, त्यासाठी फक्त संक्षेपमध्ये आम्ही सांगतोय. फक्त आमच्या सगळ्यांची विनंती एवढीच आहे, उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू व्हावं, समाजाच्या मागासलेपणावर त्या ठिकाणी लागू व्हावं आणि समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही अशी सरकारने किंवा कुठल्या नेत्यांनी भूमिका घेऊ नये, एवढी या ठिकाणी विनंती आहे. इतक्या वर्ष अनुसूचित जातीमधले सगळे जाती एकत्रित त्या ठिकाणी काम करतात, तेच भविष्यात काम करावं, एवढीच फक्त विनंती राहील. आणि ज्या समाजामध्ये दुसऱ्या समाजामध्ये तेढ निर्माण करायचा काही लोक प्रयत्न करतात, त्यांच्यावर सरकारतर्फे कारवाई करावी अशी त्या ठिकाणी आमची मागणी राहणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आदरणीय युवा नेते अविनाशजी बागे साहेबांनी आता आपल्या समोर स्पष्ट आणि परखड अशी भूमिका मांडलेली आहे. राज्यामध्ये सध्याची परिस्थिती पाहता ज्याप्रमाणे चेष्टा मस्करी चालावी अशा पद्धतीनं मी तर डायरेक्टली राज्य सरकारला दोष देऊ इच्छितो. कारण समाजामध्ये आपापसामध्ये वादविवाद पेटवण्याचं काम काही शक्ती करत आहेत, जे जातांध शक्ती आहेत. हा वाद पेटू नये, सार्वजनिक शांततेचा अंग होऊ नये आणि तो सरकारने घडवू नये. 1 ऑगस्ट 1924 रोजी सुप्रीम कोर्टाने संपूर्ण देशासाठी निकाल दिलेला आहे. अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण वर्गीकरण करण्यात यावं म्हणून. त्याप्रमाणे देशभर हे वर्गीकरण झालेलं आहे. शेजारचं कर्नाटक राज्य तिथं सुद्धा झालं, हरियाणामध्ये झाले, महाराष्ट्रामध्ये इतका विलंब लावण्यामागचं प्रयोजन काय असावं, हा पुणेकर मातंग समाजाला पडलेला प्रश्न आहे. आरक्षण वर्गीकरणाचा जो लढा उभा राहिला, हा अभ्यासपूर्व लढा पुण्यामधनं शनिवार वाड्यावरनं सुरुवात झाली आणि आज संपूर्ण राज्यभर आणि सुप्रीम कोर्टाला दखल घ्यावी लागली. हा लढा संपूर्ण राज्यातनं संपूर्ण देशातनं उभा राहिला. आजूबाजूच्या राज्यांनी तिथल्या उपेक्षित असलेल्या अनुसूचित जातीच्या समाज बांधवांना न्याय दिला, आरक्षण लागू केलं. परंतु महाराष्ट्रात मात्र हा विलंब लावला जात आहे. हा विलंब राज्य सरकारने गांभीर्याने घ्यावं.
अन्यथा महाराष्ट्रातनं ज्याप्रमाणे आज गावोगावी हा लढा पेटलेला आहे, आरक्षणासाठी लोक रस्त्यावर उतरत आहेत, आंदोलन मोर्चे करत आहेत, भविष्यात उद्या काही वाईट प्रसंग घडू नये आणि म्हणून पुण्यातली जनता आणि पुण्यातला जो समाज बांधव आहे हा सुशिक्षित आहे, समजदार आहे आणि शांत डोक्याने तो विचारपूर्वक या आंदोलनाचा बाबतीत विचार करीत आहे. जर समजा राज्य सरकारने या बाबतीत चाल ढकल केली तर मात्र पुणे जिल्हा मातंग समाजाला या बाबतीत गांभीर्याने घ्यावं लागेल असा स्पष्ट इशारा आम्ही राज्य सरकारला देत आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने या बाबतीत लक्ष घालावं हीच विनंती करीत आहोत. धन्यवाद. जय लवजी. समाज बांधवांनो आणि मान्यवर हे व्यासपीठ, विरोधकांना माझी एक विनंती आहे की आरक्षण समजून घ्या, आरक्षणाचं वर्गीकरण समजून घ्यावं आणि त्याच्यावर भाष्य करावं. रिप्रेझेंटेशन हा शब्द जर त्यांना कळत नसेल तर मला वाटतं की त्यांच्या इतके आळाने कुणी नाही. रिप्रेझेंटेशन या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला एखाद्या वंचित घटकाला, एखाद्या माणसाला, एखाद्या व्यक्तीला, समाजाला ज्या वेळेला त्याचं प्रतिनिधित्व, त्याची कुठंच दखल घेतली जात नाही, ती दखल घेण्यासाठी हे आरक्षणाचं वर्गीकरण आहे. हे मला वाटतं की त्यांनी समजून घ्यावं की बाबासाहेबांनी ज्या दिलेल्या संविधानाला जर तुम्ही नाकारत असाल तर तुम्ही बाबासाहेबांना आणि संविधानाचा अपमान करताय आणि सुप्रीम कोर्टाचा तर अपमान केलेलाच आहे. कारण 1 ऑगस्ट 2024ला ज्यावेळेला आरक्षण दिलं जातं, शंकर भाऊने किंवा अविनाश सरांनी सांगितलं आणि आमचे नेते सुभाष जगताप साहेब आहेतच इथं, तर या सगळ्या लोकांनी आपल्याला ही मागणी आम्ही कुठल्या तरी जाती वर्गाला करत नसून आम्ही सरकारला करत आहोत आणि त्या सरकारने आम्हाला देण्याचं काम तुम्ही आम्ही देणार नाही तर ते आम्हाला सरकार देणार आहे आणि ते हक्काचं असणार आहे, संविधानिक पद्धतीचं असणार आहे. आणि मग अण्णाभाऊने सांगितलं की आता आम्हाला रडणं मान्य नाही, आम्हाला लढा मान्य आहे. आणि मग मातंग समाज आता विचार करायला लागला की आम्हाला उपाशी मारण्यापेक्षा आम्ही लढून मारू, आम्ही शहीद हो, पण ते समाजासाठी हो, आरक्षणासाठी हो, वर्गीकरणासाठी हो. जय लवजी. सर्व उपस्थित पत्रकार बंधूंनो, सन्माननीय व्यासपीठ, भारतीय संविधान 1950 साली बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेमध्ये सादर झाला आणि ते संपूर्ण देशभरात लागू झाले. त्यावेळेच्या लोकसंख्येच्या आधाराने 13% आरक्षण हे अनुसूचित जातीसाठी घटनेमध्येच नमूद केले. तर 13% हे आरक्षण 59 जातीला आहे, ज्या अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट आहे. परंतु 1950 नंतर साधारणपणे या आमदार साधारणपणे 25-30 वर्षांनी लक्षात आलं की या 13% आरक्षणाचा लाभ हा ठराविकच 2 जाती घेत आहेत आणि इतर जाती मात्र यापासून वंचित राहत आहेत. हे इतर 57 जातीच्या लक्षात आलं आणि इतर 57 पैकी मातंग समाजाने हे आंदोलनाच्या माध्यमातून मागणी पुढे करत पुढे आंदोलन सुरू केली. वास्तविक पाहता अनुसूचित जातीमध्ये ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये ठराविक 4-5 जाती फक्त या लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणार आहेत, 5 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणार आहेत. त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे ती बौद्ध जी पूर्वश्रमाची महार आहे, नंतर नंबर लागतो मातंग, नंतर लागतो चर्मकार, नंतर लागतो मेहतर, नंतर लागतो बुरुड, ढोर, अशा जाती आहेत. त्या 5-6 जातीच आहेत, त्यांची लोकसंख्या आपण लक्षात घ्यावी अशी आहे. परंतु इतर ज्या जाती आहेत 50च्या आसपास त्यांच्या लोकसंख्येत फारच कमी प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांनी आतापर्यंत काहीही केलेलं नाही. मातंग समाजाचं जे आंदोलन गेली 35-40 वर्ष चालू होतं की आमच्या समाजाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, ही मागणी गेली 35-40 वर्ष होती. परंतु
पंजाबच्या न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये एक निर्णय झाल्यानंतर तो सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेली 20-25 वर्ष जे उपवर्गीकरण आहे हे घटनात्मक दृष्ट्या योग्य आहे का नाही याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती. ती 20 ते 25 वर्ष चालू होती. 25 वर्षानंतर 1 ऑगस्ट 2024 साली सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि खंडपीठामध्ये 7 जे जजेस होते त्यामध्ये गवई साहेब होते, एक भूषण गवई हे त्या खंडपीठामध्ये होते आणि त्यांनी निर्णय दिला की उपवर्गीकरण म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं जे आरक्षण आहे ते अनुसूचित जातीतील, अनुसूचित जमातीतील सर्व घटकाला शेवटच्या जातीपर्यंत याचा लाभ झाला पाहिजे, तो वंचित राहता कामा नये हे अभिप्रेत होतं बाबासाहेबांना. परंतु गेल्या 70-75 वर्षाचा विचार केला तर फक्त 2च समाज याच्यामध्ये या आरक्षणाचा लाभ घेत आहेत हे सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता जसं यांनी सांगितलं अविनाशनी वगैरे की आरक्षणचं उपवर्गीकरण हे 5 राज्यामध्ये झालेलं आहे. पंजाब आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, आंध्र आहे, हरियाणा आहे. आता या 5 राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू झालं. तिथं कुठेही आंदोलन झाली नाहीत, कुठेही मोर्चे झाले नाहीत. परंतु महाराष्ट्र असं एक राज्य आहे एकमेव जिथं उपवर्गीकरण सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर पण इथं आंदोलनं चालू झालेली आहेत आणि मातंग समाजाला टार्गेट केलं जातंय. म्हणजे हे दुर्दैव आहे की वास्तविक पाहता गेल्या 75 वर्षामध्ये या समाजावर प्रचंड अन्याय झालेला आहे शैक्षणिक दृष्ट्या. हे बा, एक आहे की मातंग समाज हा 1891 साली 71 साली ना 1871 साली इंग्रजांनी मातंग समाज हा गुन्हेगारी जमात म्हणून जाहीर केला. का तर त्यावेळेस मातंग समाज हा इंग्रजांच्या विरुद्ध लढायचा. त्यांना सतत त्रास देणे, स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांच्या पुढे मोर्चे आंदोलन करणे, अशा प्रकारे हा मातंग समाज त्यावेळेस एकमेव जात होती जी इंग्रजांना पण सोळो की पळो करून सोडलं होतं. त्यामुळे इंग्रजांनी या जातीला गुन्हेगारी जमात म्हणून जाहीर केलं. गुन्हेगारी जमात जाहीर केल्यानंतर काय झाले त्याचे परिणाम मातंग समाजावर? मातंग समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला ही 3 वेळा दिवसभरातून 3 वेळा तहसीलदार जे होते पूर्वीचे त्यांच्या कचेरीवर हजेरी लावायची. 3 वेळा, सकाळ, दुपार, संध्याकाळ. मातंग समाजाला शासकीय कुठल्याही योजनेचा लाभ मिळायचा नाही, शिक्षणाचा हक्क नव्हता. त्यामुळे जर इतर अनुसूचित जातीतील इतर समाजाला सगळं मिळत होतं इंग्रज सरकारकडून, परंतु एकमेव मातंग जात होती ज्याला काही देत नव्हते इंग्रज सरकार. आता तुम्ही सांगा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे बाबासाहेबच सांगतायत. दुर्दैवाने आम्हाला शिक्षणापासून वंचितच ठेवलं होतं, त्यामुळे आमच्यामध्ये शिक्षण नाहीच. आणि शिक्षण जर नसेल तर तुमची गुणवत्ता कशी वाढणार? सुभाष जगताप, साहित्यिक आमचे संपतराव बागवे, शंकर तडाके, श्री बोलू द्या, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन. खरं तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारने बदल समिती स्थापन केली. त्याचा अहवाल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे, आणि आता लवकरच या उपवर्गीकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी व्हावी अशा प्रकारची या राज्यातल्या सर्व
मातंग समाजातील नेते कार्यकर्ते आणि एकूणच सर्व जनतेची तीव्र भावना आहे. परंतु ज्या प्रकारे आंध्र प्रदेशामध्ये आंदोलन चाललं आणि त्याच्या तो सगळं तो लढा देशभर पसरला आणि मग हरियाणा असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, पंजाब असेल, या राज्य सरकारांनी त्या त्या ठिकाणच्या या वंचित घटकासाठी आरक्षणातलं 13% उपवर्गीकरण केलेले. महाराष्ट्रात देखील त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी ही आमच्या सर्व समाज बांधवांची मागणी आहे. राज्य सरकार देखील आम्हाला एकूण जो काही कल आता कळतो तो या राज्यामध्ये देखील लवकरच हे उपवर्गीकरण लागू होईल त्याची